मित्रांनो, आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल, चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। मी रत्नाकर औसेकर। इनमीन 8 ते 15 दिवस झालेत मित्रांनो, आणि या 15 दिवसात आपल्या ह्या रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलला सुरू होऊन आणि आज आपण 5000 सबस्क्रायबरपर्यंत जात आहोत फक्त 15 दिवसात। म्हणजे हे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद। या महाराष्ट्र आता मी म्हणणार नाही, कारण मला काल दिल्लीहून फोन होते, नोएडाहून फोन होते, मला लखनौहून फोन होते की तिथं सुद्धा ब्राह्मण समाज आहे। मला सुरतहून फोन होते, पंजाबहून फोन होते की तिथं सुद्धा ब्राह्मण समाज आहे। आनंद वाटला की आता मी महाराष्ट्रातला म्हणणार नाही, तर मी आता संपूर्ण देशातल्या तमाम ब्राह्मण समाजाला मी नतमस्तक होतो। कारण मी जो कार्यक्रम काढलेला आहे यामधून अर्थार्जन हा हेतू नाही आहे। जीवनामध्ये जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं झालेलं आहे। संसार स्थिर स्थावर आहे, जबाबदाऱ्या कमी झालेल्या आहेत। कुठेतरी आपल्या बोलण्याचा, वक्तृत्वाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्याला आलेल्या अनुभवाचा फायदा पुढच्या येणाऱ्या ब्राह्मण समाजच नव्हे तर सर्व समाजातल्या तरुणांना ऐकायला मिळावा, या एका उदात्त भावनेतून मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। मित्रांनो, मला काल इतकं भरून आलेलं आता की मला काल इचलकरंजीहून फोन होता, मला नागपूरहून फोन होता। इचलकरंजीचं जोडपं आहे, जवळपास 75 वर्षाचं ते जोडपं आहे। नागपूरचं एक जोडपं आहे, कॅप्टन आहे ते दाते नावाचे। त्यांनी सांगितलं की म्हणले तुमचं ऐकून आमचं मन भरून आलं की कोणीतरी बोलतंय। म्हणलं मी बोलतो नाही, मी वाईट होतोय। काही लोकांपुढे माझी जी कमेंट्स मला आलेले आहेत, पण एका कमेंटनी मात्र माझं आता बामणाची सटकली, आता ब्राह्मणाची सटकली म्हणण्याची वेळ आली। त्यानं मला फार एकच वाक्य टाकलं, माझ्या इथं बोचलेलं आहे, हृदयाला बोचलेलं आहे। त्यानं काय टाकलं माहिती का? कदाचित त्याचं वाक्य काही तथाकथित उच्चभ्रू ब्राह्मण समाजाला ते रुतणार नाही आहे, आवडणार नाही आहे, पण त्यानं स्पष्ट बोललेलं आहे। त्यानं एकच सांगितलं आहे, शानपण शिकवतोय गावाला, शेंबूड ह्याच्या नाकाला। ते वाक्य मी विचार करत होते, का बोलला? त्यांनी त्याचा नंबर दिला होता, त्याचा फोन नंबर। मी त्यांना फोन लावला की मला मित्रा, तुम्ही हे वाक्य माझ्यासाठी का वापरलं तुम्ही? त्याने स्पष्ट सांगितलं की अहो, तुमचा ब्राह्मण समाज भित्रा आहे, बोले भित्रा। हाँ, तुम लढो हम कपडे संभालते हैं। का तुमचा समाज आहे म्हणले, संघटित नाही आहे म्हणले। तुम्ही लोक आधी आपसातले घरातले भांडणं मिटवा म्हणले, आणि मग समाजाचं कार्य करायला बाहेर पडा। त्याचा अर्थ मला कळाला। त्याचा अर्थ असा होता की आता कुठंतरी ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी जागं होण्याची गरज आहे। ब्राह्मणांनी शेंडी सोडण्याची वेळ आलेली आहे। तर तुमच्या पुढे येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल आहे, नाहीतर हे लोक तुम्हाला असंच दाबत चालणार। मला गडकरी साहेबांचं ते वाक्य फार फार छान वाटलं की त्यांनी सांगितलं की आम्हाला ब्राह्मणांना राजकारणात स्थान नाही। मी आणि देवेंद्रजी हे अपवाद आहेत, अपवादातून आम्हाला राजकारणात गृहीत धरलं जातं, सांभाळलं जातं। पण एक लक्षात ठेवा, ब्राह्मणांजवळ तलवार नसेल तर ब्राह्मण रस्त्यावर येऊन लढू शकत नसेल, पण ब्राह्मण आपल्या बुद्धीनं, आपल्या कर्तृत्वानं,
आपल्या ज्ञानाच्या जोरावर सुद्धा राजकारणात प्रवेश करू शकतो. तरुणांनो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. अखिल भारतीय ब्राह्मण समाज, महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या अध्यक्षांनी आता ठरवलं पाहिजे की बाबांनो, आता प्रत्येक निवडणूक ब्राह्मणांना लढायची. काय होणार आहे? होणार आहे काय? पराभूत होणार आहे. पराभव यशाची पहिली पायरी आहे. होणारे काय? होऊन तो उमेदवार पराभूत होणार. पण तो पराभूत उमेदवार कुणाची तरी मतं खाणार. एकदा कळू तर द्या ना, ब्राह्मण समाजाची किती टक्केवारी, किती मतदान आहे त्या मतदारसंघामध्ये. कळण्यासाठी तरी ब्राह्मण समाज एकत्र या, रस्त्यावर या. मला सारखं वाटतं की 5,000 ब्राह्मण मुंबईच्या रस्त्यावर निघावे, वर्षा बंगल्यावर जावे, सगळ्यांनी सोहळं नेसावं, जानवं घालावं, शेंड्या राखाव्या, असं आपापले गंध लावावे. आता ब्राह्मणात सुद्धा कोण उभ्या गंधाचा आहे, कोण आडव्या गंधाचा आहे, त्याच्यात सुद्धा गंधानुवाद आहे. व ते सगळे एक आहेत. ब्राह्मण समाज सगळं एकच आहे. यावर रस्त्यावर आवाज एल्गार करावा, बोलावं. का मोर्चा काढला नाही ब्राह्मण समाजाने? देवेंद्र फडणवीसवर आरोप झाले, का रस्त्यावर आला नाही? फक्त भाजपचे 2-4 लोक आले. मोर्चे निघायला पाहिजे ते मोर्चे. अरे आपण मुक मोर्चा काढू, आपण सोहळं घालू, जानवं नेसू, काय, आणि अनवानी पायात चप्पल नाही, काही नाही, आणि चला काढा मोर्चा. की देवेंद्र फडणवीसचा अपमान का केला? तुम्हाला अभिमान वाटायला नकोय? म्हणून तर लोक म्हणतात, अरे तुम्ही ब्राह्मण हातात बांगड्या भरल्या म्हणतात. ब्राह्मणांचा उपयोग फक्त, हे राजकारणी लोक आहेत ना, फार हुशार आहेत. ब्राह्मणांचा उपयोग फक्त त्यांच्या निवडणुकीमध्ये स्टेजवर शोसाठी बसायला उपयोग केला जातो. की हे सदाशिव पेठेतले जोशी काका यांचा सत्कार अमुक अमुक करतील, झालं. हे बामून आपले ब्राह्मण एक माळ घालून बसले आपला प्रचार करत. का हो? कधी जागा होणार आहे तुमच्यातला समाज? कधी जागा होणार आहे तुमच्यातला तो ब्राह्मण? कधी जागा होणार आहे? हे तर पिढ्या अशीच तुम्हाला अवहेलना करावी, सहन करण्याची पाळी येणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला रस्त्यावर उतरून लढायचं किंवा आंदोलन करायचं, जाळपोळ करायची, मोर्चा काढायचा, काठ्या लाट्या हातात घ्यायचं असं कदापिही म्हणणार नाही. पण ब्राह्मण समाजाची जी स्मरणशक्ती आहे, ब्राह्मण समाजाची जी सहनशक्ती आहे, ती सहनशक्ती आपल्याकडे भरपूर आहे. ती सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये, संयम आहे आपल्याजवळ. ते सर्व ठेवून जर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर ब्राह्मण समाजसुद्धा चमत्कार करू शकतो. आज उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणाच्या बद्दल विरोधात बोलायला भाग नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणी बोलू शकत नाही. तेवढा दबदबा ह्या समाजानं त्या ठिकाणी ठेवला. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशच्या ब्राह्मणाला तिथल्या राजकारणाला कुरवाळावं लागतं, त्यांना तिकीटे द्यावी लागतात. किती ब्राह्मणांना तिकीट देणारे महाराष्ट्रात? आघाडी. किती ब्राह्मणांना तिकीट देणारे? किती ब्राह्मणांना मोठं केलं? किती ब्राह्मणांना राजकारणात आणलं? किती ब्राह्मणांना नगरसेवक केलं? किती ब्राह्मणांना महापौर केलं? किती ब्राह्मणांना आमदार केलं? जरा यादी द्यावी. सगळ्याच राजकीय पक्षांनी द्यावी. सगळे राजकीय पक्ष एका माळाचे मणी आहेत. म्हणून मी जे म्हणलो ती म्हण अनेक लोकांना लागली की बामणाचं हाड भीतीला नसावं, म्हणून तुम्ही आम्हाला दूर करता. पुन्हा माफी मागतो की ब्राह्मण, मी म्हणलो ब्राह्मण नाही म्हणणार, मी ब्राह्मण म्हणणार. कारण काही लोकांनी तोंडात हे आमचं शब्द घेऊन आमची ती सभा, तिची बामण हे नाव हे शिवी रूपात रूपांतरित केलेलं आहे. काही लोकांना बोचलं. मला अनेक कमेंट आल्या की दादा कृपा करून तुम्ही ब्राह्मण हा शब्द उच्चारू नका, तुम्ही ब्राह्मण म्हणा, खूप चांगला. अरे मला मी ब्राह्मणच म्हणणार. मी माझ्या समाजाची, माझ्या आईची अवहेलना कशी करेल? तरुणांनो, आणि या संघटनेच्या जे कोणी आपले अध्यक्ष आहेत, प्रत्येक शहरामध्ये संघटन उभं राहिलं पाहिजे ब्राह्मण समाजाचं. वार्डात शाखा उभा राहिल्या पाहिजेत ब्राह्मण समाजाच्या. गावोगावी आपले बॅनर लागले पाहिजेत. गावोगावी तुमचे कार्यालय निर्माण झालं पाहिजे. त्या ठिकाणी ब्राह्मणांची यादी तयार झाली पाहिजे. ब्राह्मणांच्या संमेलन झाले पाहिजेत. फक्त कधीतरी एकदा, मी कुठल्या नेत्यावर टीका करत नाही, पण फक्त मी एवढं सांगतो की सक्रिय व्हा. आता सक्रिय होण्याची वेळ आलेली आहे ब्राह्मण समाजाला. म्हणून माझं तुम्हाला हे पोट तिडकीनं मी तुम्हाला सांगतोय, आपली डुसकी दाखवण्याची वेळ आलेली आहे सरकारला.
खडबडून जागं करायचं. झोपलेला आहे ब्राह्मण समाज, झोपलेला, त्या झोपलेल्या ब्राह्मण समाजाला खडबडून हलवून जागं करायचं आहे. आणि ती हीच वेळ आता आलेली आहे. आता इथून निवडणुकीचे वारं सुरू व्हायलेत. प्रत्येक निवडणुकीत ब्राह्मण उभा करा. त्यामुळं आपण कमी स्वतःला कधीही समजायचं नाही. आपला उपयोग फक्त यूज अँड थ्रो, वापरा आणि टाकून द्या. तुम्हाला घरात ड्रायव्हर ब्राह्मण पाहिजे, तुम्हाला घरात चपराशी ब्राह्मण पाहिजे, तुम्हाला ऑफिसमध्ये कारकून ब्राह्मण पाहिजे, तुम्हाला राजकारणात ब्राह्मण नको आहे. आणि जे कोणी आहेत त्यांना त्रास द्यायचा, त्यांना डॉमिनेट करायचं, त्यांच्याविषयी भाषा वापरायची. आणि म्हणून तो जो मला कमेंट दिली की शानपण शिकवते गावाला शेंबुड्याच्या नाकाला, तो म्हणला मी तुम्हाला नाही बोललो, मी तुमच्या समाजाला बोललो. म्हणलं बाबा असं बोलू नको. आमचा समाज शोषित समाज आहे, गरीब समाज आहे. आत्ता कुठं थोडंसं स्थिर स्थावर होते IT क्षेत्रात, तरुण मुलं कामाला चाललीत म्हणून. मग तरुणांना मी काय म्हणतो, आता तुमच्याकडे धनसंपत्ती साधन संपत्ती यायला लागली, अरे या ना मग गावाकडे, उभा राहा राजकारणामध्ये, व्हा गावचा सरपंच, तिथून सूत्र चालवा, तिथून विकास करा आपल्या आपल्या गावाचा. होऊ द्या ह्या गावचा ब्राह्मण जोशी आहे, त्या गावचा ब्राह्मण कुलकर्णी सरपंच झाला. असं मी काय ऐकत नाही की इथला आमदार कुलकर्णी आहे, असं काय ऐकत नाही मी की इथला खासदार जोशी आहे, असं काय ऐकत नाही मी. तर आपला समाजाला नेहमी दुय्यम स्थान देऊन फक्त या समाजाच्या, ब्राह्मण समाजाच्या बुद्धीचा वापर करून आपापलं राजकीय पोळी भाजवण्याचा हा उद्योग ही राजकीय मंडळी करायला लागली, हे लक्षात ठेवा. म्हणून माझं तुम्हाला एकच सांगायचं तरुणांनो, एक ब्राह्मण काय करू शकतो एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. मी सांगलीमध्ये प्रचाराला गेलो होतो, जवळपास एक 10-11 वर्षापूर्वी गेलो होतो. जवळपास 10 ते 11 वर्ष झाली असतील. त्या ठिकाणी मी प्रचार मेमरीचं माझं ऑडिओ स्टुडिओ उभा केला. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एक डॉन होता, डॉन. त्याचं नाव होतं दाद्या सावंत. मला वाटतं नंतर ते काही 1-2 वर्षानं त्या निवडणुकीनंतर त्या दादा सावंतची खांडोळी करून त्याला मारण्यात आलं. मी ज्या लॉजवर थांबलो होतो त्या लॉजवर दाद्या सावंत रात्री 12 वाजता त्यानं दरवाजा ठोठवला. कलाकार, ए उठ, कोण आहे? मी उठलो. म्हणलं बोला साहेब. मला ओळखलं का? म्हणलं नाही ओळखलं. मी दाद्या सावंत आहे. म्हणले आपल्यावर एवढे केसेस आहेत, हाफ मर्डर, फल मर्डर, रामुकन धमुक, ते सांगायला सुरू केलं. मी थोडं कापायला लागलो. म्हणलं मग काय म्हणतात दादासाहेब, बोला काय म्हणतात? काय नाही म्हणलं, आपण वार्डामध्ये उभं टाकलं का, म्हणलं आपल्याला निवडून आणायचं, मला भाषण जोरात झालं पाहिजे. किती पैसे? म्हणलं 5,000. हे 10,000 घ्या म्हणलं, पण निवडून आलं पाहिजे असं भाषण झालं पाहिजे कॅसेटमध्ये. मी परेशान झालो. पण मी विचार करत होतो की हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती स्तराला चाललेलं आहे. म्हणजे आज सगळ्यात मोठा डॉन तिथला नेता होऊ शकतो, जर सगळ्यात मोठा नंबर 2 धंदेवाला करणावाला तिथला नेता होऊ शकतो, तर एक शोषिक बुद्धिवान ब्राह्मण समाज तिथला नेता का होऊ शकत नाही? तर नंतर मी तुम्हाला खोटं नाही सांगत, त्या दाद्या सावंतनं मला धमकी देऊन माझ्याकडून सीडी करून घेतली. आता काम झालं रात्री 1 वाजता. आता मला वाटलं की आता आपलं काही खरं नाही, खाली नेणार, आपल्याला ठोकणार. मग मी खाली आलो आणि लॉजच्या खाली आले असता तर मला वाटलं आता पैसे मागायचे कसे, आता तो जर डॉनच आहे, त्याच्यासोबतचे जे बॉडीगार्ड होते त्याचे प्रत्येकाच्या हातामध्ये कार्यक्रम होता. हां, प्रत्येकाच्या हातामध्ये कोयते होते. मला आता आपली खाली नेणार म्हणून सीडी भरलो काय, आणि म्हणलं आता वाचलो तर वाचलो, नाहीतर आपलं काही खरं नाही. मग खाली आलो. आता पैसे कसे मागायचे? तुम्हाला खोटं नाही सांगत, गुन्हेगारीकरण करणाऱ्यामध्ये सुद्धा एक माणूस लपलेला आहे, हे मला त्या दिवशी जाणवलं. खाली आल्यावर त्यांना मला सांगितलं, दादा तुम्ही माझ्यासाठी उपाशी राहिलात, म्हणजे तुमच्या जेवायच्या टाईमला मी आलो, माझी सीडी केली, तुम्ही उपाशीत म्हणले. म्हणलं हो, आता रात्री 1 वाजले, आता कुठल्या हॉटेल उघडे राहणार? याला गाडगाडीत म्हणले. अरे बापरे, मला गाडी भेटली.
म्हणलं आता नेतात हाय आपला कार्यक्रम कुठेतरी. मग मला घेऊन गेले सरळ सांगलीच्या बस स्टँडवर नेलं. तिथं काही हॉटेल्स त्यांचे उघडे होते. म्हणजे ते हॉटेल्स बंद करत होते, पण दाद्यानं धानकन दरवाजा पायानं मारला. मला कोण आहे रे, मला गोचाल पोट. तो मला साहेब सगळे झोपलेत, मला कूक वगैरे सगळे झालं, हॉटेल बंद झालं. आत्ताच्या आत्ता मला ह्या ब्राह्मणाला खाऊ घालायचं आहे म्हणजे, चाल स्वयंपाक कर. रात्री 1 वाजता त्यानं त्याला काय असं पिठलं भाकरी करायला लावली. आणि निघताना म्हणला, दादा तुम्ही घाबरलात, मी तुमच्याकडून CD करून घेतली. तुम्ही 5 मागत होतात, मी 10 म्हणलो, पण दादा हे 20,000 घ्या. आणि मी जर निवडून आलो तर नक्की तुम्हाला भेटायला मी लातूरला येणार, नक्की तुम्हाला भेटायला मी पुण्याला येणार. अहो, गुन्हेगारी करणाऱ्यामध्ये सुद्धा एक माणूस लपलेला असतो, ह्याचा अनुभव मला त्या दिवशी आला. म्हणलं वा दाद्या, क्या बात आहे. नंतर तो दाद्या निवडून सुद्धा आला. तेवढंच नाही, तो सभापती झाला. मला आश्चर्य वाटलं. आणि त्यानं तिथून मला फोन केला, दाद्या बोलतो. अरे म्हणलं बोला दादासाहेब. काय मी दादासाहेब, तो म्हणतो मी दाद्या बोलतो. बोला दादासाहेब, सभापती झालं, या जेवायला सांगलीला. अरे मग मला सांगा तुम्ही, मला कुठेतरी त्या दिवशी क्लिक झालं की आता कुठेतरी हे अनुभव तुम्हाला मी का सांगितलं की बाबांनो, राजकारणात किती स्तरापर्यंत लोक आहेत, तर तुम्ही सुद्धा राजकारणात या. गावोगाव ब्राह्मण समाजाचे तरुण उभे करा. ग्रामपंचायत निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाचा उमेदवार आलाच पाहिजे. जर जरांगेचे 500 उमेदवार, तर ब्राह्मणाचा 1 उमेदवार का नको. उभे करा, संघटन मजबूत करा, विचारांचे आदान प्रदान करा, पण अगदी सुसंस्कृत पद्धतीनं. आपण आपल्या ब्राह्मणाचा लिहाजा ठेवून, आपण आपल्या संस्कृतीला जपून, आपण आपल्या बुद्धीनं, आपल्या कौशल्यानं आपण हे संघटन मजबूत करायला पाहिजे. पुढाकार घेतला पाहिजे. अनेक मोठे मोठे पुढारी आहेत ब्राह्मणामध्ये, त्यांनी पुढे आलं पाहिजे. अर्थार्जनासाठी अनेक आज शून्यातून विश्व निर्माण करणारे ब्राह्मण उद्योगपती निर्माण झालेले आहेत. त्यांनी अशा धर्मासाठी, आपल्या समाजासाठी मदत केली पाहिजे. त्यांना निवडणुकीत अर्थसहाय्य केलं पाहिजे, उभं केलं पाहिजे, तरुणांचं संघटन उभं केलं पाहिजे, ताकी उद्या हा ब्राह्मणाचा तरुण नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा ठरला पाहिजे. ही माझी मनोमन कळकळ आणि ही माझी भावना तुमच्यासमोर मी व्यक्त करून आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयात. नमस्कार. आवडला तर ठरलं ना आपलं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि स्टेटसला शेअर करायचं. आपल्या रत्नाकर आवसेकरला इजाजत द्या. काही चुकलं माकलं असं तर मला माफ करा मित्रांनो. मी जरा थोडंसं भावनावश होतो, कारण कुठंतरी मला वाटतं का आता इथं बोलून खूप काही तुम्हाला मला सांगायचं आहे, द्यायचं आहे, बोलायचं आहे. आता आम्ही बोलण्याशिवाय आम्ही काय करू शकणार मला सांगा तुम्ही. बरोबर आहे ना. तर मग आता ते शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला की ब्राह्मण समाजाचं संघटन ही काळाची गरज, म्हणून ब्राह्मणांनी राजकारणात यावं ही काळाची गरज. हे टायटल मी तुम्हाला आत्ता बोललो. बघा, काही प्रकाश पडला तर पडू द्या, नाहीतर आपल्या लोक म्हणणारच काय, ब्राह्मणांनी हातात बांगड्या भरल्या. कृपा करून असं कोणी बोलून येतं यापुढे असं आपण वागूया आणि सर्वांनी मिळून अंतर्मुख होऊन विचार करण्याची आता गरज आहे की ब्राह्मणांनी राजकारणात यावं. हे माझं मत आहे. तुमचं मत काय? समाजाचं मत काय? समाज ठरवेल, तुम्ही ठरवताल. मी तर माझं मत तुमच्यासमोर व्यक्त करतो आहे. आवडलं तर सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88.